नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे उदान मुद्रा. आज आपण उदान मुद्रेबद्दल जाणून घेणार आहोत. उदान हा प्राण आपल्या डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या भागामध्ये कार्यरत असतो. मग या भागामध्ये जी इंद्रिय येतात, ज्या पेशी येतात, त्या सर्व पेशींना शक्ती किंवा जीवन शक्ती प्रदान करण्याचं काम ही उदान मुद्रा करत असते. चला तर मग पाहूया ही उदान मुद्रा कशी करायची ते. आपली तर्जनी आपल्या अंगठ्याला जुळवायची आहे आणि मध्यमा या तर्जनीच्या नखावर अलगद दाबायची आहे अशा प्रकारे. आणि बाकीची ही दोन बोट जी आहेत, करंगळी आणि अनामिका, ही सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जशी जमतील तशी. तर अशा प्रकारे ही आपल्याला उदान मुद्रा करायची आहे. ही उदान मुद्रा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये उपयुक्त ठरणार आहे ते आता आपण पाहूया. गळ्यापासून डोक्यापर्यंत आपल्या प्रत्येक भागाला ही जीवनशक्ती पुरवते. म्हणजेच मग त्यामध्ये आपले डोळे, आपले कान, आपलं नाक, आपली जीभ, ही 4 इंद्रिय या भागामध्ये येतात. या 4ही इंद्रियांना शक्ती प्रदान करण्याचं काम ही उदान मुद्रा करते. या इंद्रियांमार्फत आपल्याला सर्व गोष्टींचं आकलन होत असतं. पण काही कारणाने जर आपल्या मेंदूपर्यंत या गोष्टींचं आकलन होत नसेल किंवा याचा संदेश मेंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसेल, तर अशा वेळेस ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जेव्हा आपला मेंदू काही विचारांमध्ये खूप व्यस्त आहे, नकारात्मक विचारांनी ग्रस्त आहे, अशा वेळेला काय होत असतं की आपण काही करत आहोत पण आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं. एखादी व्यक्तीशी आपण बोलत आहोत पण त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं ज्ञानच नसतं की समोरची व्यक्ती आपल्याशी काहीतरी बोलते. मग आपण त्यांना जाऊन असंच हलवतो, तेव्हा ती व्यक्ती भानावर येते. मग अशा वेळेला त्या व्यक्तीचं लक्ष त्या ठिकाणी नाहीये. याचा अर्थ त्याला ती गोष्ट कळत नाहीये असं आहे का? तर नाही. तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत त्या संवेदना जाऊन पोहोचत नाहीयेत. अशा वेळेला सुद्धा ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. काही वेळेला काय होतं, व्यक्ती काहीतरी खात असते किंवा कोणत्याही गोष्टीचा गंध येत असतो, पण तरीही ह्या सर्व गोष्टींची जाणीव नसते. खाताना त्या गोष्टीमध्ये रस जाणवत नसतो किंवा कोणत्याही प्रकारची चव जाणवत नसते. फक्त क्रिया करायची म्हणून चाललेली असते, पण प्रत्यक्षात तिथे मन नसतं किंवा त्या गोष्टीचं आकलन होत नसतं. म्हणजे एक प्रकारचं नैराश्य आपल्या मेंदूला आलेलं असतं. मग अशा वेळेस सुद्धा ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतोय पण आपल्याला कळत नाहीये, म्हणजेच आपल्या डोळ्यांची कार्यक्षमता, डोळ्यांना दिसत नाहीये असं आहे का? तर नाही. डोळ्यांना प्रत्येक गोष्ट दिसते, पण तरीही आपलं मन, आपलं चित्त त्या ठिकाणी नाही. का? तर खूप विचार, नको असलेले विचार किंवा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये इतके जास्त, अतिविचार म्हणतात ना, ते चालू आहे. मग अशा वेळेस सुद्धा ही उदान मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अतिविचार, नकारात्मक विचारांमुळे आपल्या मेंदूच्या आसपास एक नको असलेलं वातावरण किंवा नको असलेल्या व्हायब्रेशन्स तयार झालेल्या आहेत. मग त्या सर्वांना दूर करण्याचं काम सुद्धा ही उदान मुद्रा करत असते. मेंदूला ही जीवनशक्ती प्रदान झाल्यामुळे आपल्या शरीराला या सर्व इंद्रियांचं कार्य, ही कार्यक्षमता जाणवायला सुरुवात होते आणि आपोआपच आपलं शरीर पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होते. तर अशी ही उदान मुद्रा या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. त्याचबरोबर ही उदान मुद्रा आपल्या आवाजात कंप जाणवतो.
कधी कधी घोगरेपणा येतो किंवा तोतरेपणा येतो. थायरॉइड ग्रंथी, बऱ्याच जणांची ही विचारणा होती की थायरॉइड साठी कोणती मुद्रा आहे. तर ही उदान मुद्रा या थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे. थायरॉइड मध्ये काही वेळेला आपला हायपर थायरॉइड असतो किंवा हायपो असतो, या दोन्ही मध्ये आपल्याला ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. थायरॉइड का होतो? प्रथम तर हे जे निराशाजनक विचार म्हणजेच नकारात्मक विचारांची शृंखला इतकी वाढलेली असते की त्याचा आपल्या थायरॉइड ग्रंथीवर परिणाम होतो आणि त्यामुळे मग आपल्या रिपोर्ट्स मध्ये हा थायरॉइड दिसायला लागतो. मग अशा वेळेस सुद्धा ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपल्या शरीरामध्ये जी संप्रेरक ठराविक पातळीपेक्षा अधिक आहे किंवा ठराविक पातळीपेक्षा कमी आहे, ह्या दोन्हीसाठी ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. मग आवाजाला कंप आहे किंवा आवाजामध्ये तोतरेपणा आहे, आवाजाची शक्ती क्षीण झालेली आहे, अशा वेळेस सुद्धा ही उदान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर ही उदान मुद्रा कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्याला दररोज सातत्याने करायची आहे. जर आपण ही मुद्रा दररोज सातत्याने 2 ते 3 वेळा केली तरच आपल्याला याचे खूप चांगले परिणाम मिळणार आहे. मी आज 1 दिवस केली, 2 दिवस केली, 4 दिवस केली, त्यानंतर पुन्हा जर गॅप घेतला तर आपल्याला अशा प्रकारे करायचं नाहीये. दररोज करा आणि आपल्या प्रत्येक रिपोर्ट्स मधले बदल आपल्याला प्रत्येक वेळेस पाहायचे आहेत की कशा प्रकारे आपल्या रिपोर्ट्स मध्ये होणारे बदल हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला आपल्या शरीराकडे मुद्रा करताना लक्ष द्यायचं आहे, जाणीवपूर्वक शरीराला पाहायचं आहे, अभ्यास करायचा आहे योगी आपल्या शरीराचा, तरच आपल्याला हे सर्व रिझल्ट्स मिळणार आहेत. 1 दिवस करून 2 दिवस करून नाही तर दररोज सातत्याने आपल्याला या मुद्रांचा अभ्यास करायचा आहे आणि योग्य ते रिझल्ट्स मिळवायचे आहेत. दररोज करा, सातत्याने करा आणि आलेले अनुभव मला शेअर करायला विसरू नका. मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हेही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह. तोपर्यंत